नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज थाळी. त्यामध्ये व्हेज पुलाव, पनीर टिक्का मसाला, कमी साहित्यात व कमी वेळेत होणारी बासुंदी. यापैकी तुम्हाला कुठला पदार्थ आवडला हे मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गोकुळ दूध घेतलं 2 लिटर. तर आता आज आपण 2 लिटर दुधापासून बासुंदी बनवणार आहोत. कधीही बासुंदी बनवताना आपल्याला पसरट भांडं असणारच घ्यायचं आहे. तर इथे मी जाड बुडाची कढई घेतली, अशी पसरट असणारी. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे बासुंदी करपत नाही. आता यामध्ये दूध सोडून घेते. आता दूध गरम होईपर्यंत आपण पुलाव करून घेऊयात. तर मी पुलाव करण्यासाठी इथे तांदूळ घेत आहे. मध्यम आकाराच्या वाटीने 3.5 वाटी तांदूळ घेतलाय. तर हा तांदूळ बासमती तांदूळ आहे. तांदूळ घेताना ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असाच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरमध्ये घालून याला थोडं पाणी घालते. पाणी थोडंच घालायचं, कारण आपल्याला हा अर्धवट भात शिजवून घ्यायचा यासाठी. तर पाहू शकता अर्धा इंच पाणी वरती आहे. एवढं घालून याला आपल्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्यात. यामध्ये मीठ आणि तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल घातलं आहे. याला मिक्स करते आणि 2 शिट्ट्या करून घेते. 2च करायच्या, जास्त शिट्ट्या करायच्या नाही. तर ज्या कढईमध्ये आपण दूध तापत ठेवलं होतं तर त्या दुधाला छान अशी उकळी आली, पाहू शकता. आता या दुधामधलं मी 1 पळी दूध काढून घेते. यामध्ये मी केशर घालणार आहे. तुमच्याकडे केशर नसेल तर स्किप करा, असलं तर घाला. केशर घालताना आपल्याला उकळत्या दुधामध्येच घालायचं म्हणजे बासुंदीला कलर छान येतो. 5 मिनिट केशर भिजत घातलं होतं आणि पाहू शकता किती छान कलर झालाय. हे यामध्ये घालून घेते. तर वाटीला जे लागलं आहे तर ते पण मी विसळून घेते. 15 पिस्ता घेतलेत, 15 बदाम, 15 काजू. साधे पिस्ता आहेत, खारे पिस्ता नाही घालायचे, नाहीतर आपली बासुंदी खराब होऊ शकते. तर याला मी हलकंसं भाजून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. 1 चमचा वेलची घालते. तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर पण घालू शकता. आता हे लवकर बारीक होण्यासाठी यामध्ये साखर घालते 3 ते 4 चमचे आणि याला बारीक करून घेते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्या. तर इथे पाहू शकता बासुंदी तयार होत आली, म्हणजेच दूध बऱ्याचपैकी आटलंय आणि त्याला दाटसरपणा पण येऊ लागलाय. यामध्ये मिल्क पावडर घालत आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे साखर कमी घालायची. मी इथे अर्धा वाटी साखर घातली. 7 चमचे मिल्क पावडर घातली. अर्धी वाटी थंड दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घातली. आता हे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले ते घालून घेऊ. ही बासुंदी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेली बासुंदी कशी झाली. खूप छान होते आणि करायला पण सोपी आहे. तर इथे मी सगळी पावडर घालून घेतली. आता याला कमी गॅसवरती आपण असंच शिजत ठेवणार आहोत. इथे बासुंदी तयार झाली. कुकर झालंय आणि आता पुलाव करून घेऊ. तर इथे मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेत, त्याला उभे चिरून घेतले. गाजर घेतलेत 2, टोमॅटो 2, यालाही बारीक चिरून घेतलंय. तर इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेत, याला मी शिजवून घेतलंय. शिजवताना मीठ घातलंय थोडं. कढई गरम करत ठेवली. आता यामध्ये तेल घालते. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्तही लाल करायचा नाही. तुम्ही कांदा परतल्यानंतर गाजर घालू शकता. मी आत्ताच गाजर घालते, कारण गाजर थोडं कडक असतं, त्यामुळे कांद्यासोबत गाजर परतणं पण तेवढंच गरजेचं आहे. कांदा आणि गाजर लवकर परतावं आणि त्याला छान टेस्ट यावी यासाठी मीठ घातलंय 1 चमचा. तर आपण भातामध्ये पण मीठ घातलंय आणि हे भाज्या फ्राय करताना पण मीठ घालणार आहोत, त्यासाठी नंतर आपल्याला मीठ जपून घालायचं आहे. तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजर आणि कांदा परतून घ्या. आता घालूया टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याला थंड होण्यासाठी ठेवते. गॅस बंद केलाय. कुकर झालंय. आता हा भात मी मोकळा करून घेते. तर जो चिकट झालेला असतो ना, तर तो
छान असा हाताने मोकळा करून घ्यायचा. आणि यामध्ये सिक्रेट मसाला वापरणार आहोत, तो म्हणजे मंचुरियन मसाला. हा पुलाव पण नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप छान होतो. तर हा आहे मंचुरियन मसाला, हे 10 रुपयाचं पॅकेट आहे. तर आपण या भातामध्ये अर्ध पॅकेट घालणार आहोत आणि अर्ध नंतर घालणार आहे. हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मिक्स करून झालंय. कांदा, टोमॅटो आणि गाजर काढून घेते. आता आपल्याला कुकरमध्ये पुलाव बनवायचा आहे, तर मी इथे कुकर गरम करत ठेवलंय. त्यामध्ये तेल घातलंय. तर पाव वाटी तेल घातलंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून त्याला चीर दिली आणि त्या घातल्यात. लवंग घेतलेत 6 ते 7, काळी मिरी 6 ते 7, दालचिनीचे तुकडे 3 ते 4, हिरवी वेलची 4, तमालपत्र घेतलेत 4, 2 चमचे आलं लसूण कुटून घातले. शक्यतो कुटूनच घालायचं, त्यामुळे टेस्ट छान येते. आपण जे मटार शिजवून घेतलेत म्हणजेच वाफवून घेतलेत, मटार पण थोडे परतून घेऊ. मटार हलकेसे परतलेत. आता यामध्ये कांदा, टोमॅटो आणि गाजर जे आपण परतून घेतलंय तर ते घालून घेऊ. यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला भाज्या जर आवडत असतील तर घालू शकता. जो मंचुरियन मसाला अर्धा बाकी होता ना, तर तो घालून घेते. यालाही छान मिक्स करून घेऊ. हे छान परतलंय. आता यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. आता एका प्लेटने मी भात घालते. तर इथे मी सगळा भात घालून घेतलाय. आता याला मिक्स करायचं. जर तुमच्या भाज्या कमी शिजल्या असतील तर तुम्हाला या भाज्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यावरती भात टाकून, कलर टाकून असंच आपल्याला दम द्यायला ठेवायचा आहे. तर माझ्या भाज्या छान शिजल्या होत्या, यासाठी मी मिक्स केलंय. फूड कलर घातलाय लाल आणि हिरवा. तूप घातलंय 2 चमचे आणि झाकण लावून 10 मिनटं कमी गॅसवरती दम दिलाय. आता इथे पनीरच्या भाजीची तयारी करूयात. मोठ्या आकाराचे 2 कांदे उभे चिरून घेतलेत. याला मी लाल छान असं भाजून घेणार आहे. तर इथे मी काळ्या तिखटाची ढाबा स्टाईल भाजी बनवणार आहे. तर इथे कांदा लाल झालाय. हे अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आलं आणि लसूण घालून त्याला पण भाजून घेते. हे छान भाजावं यासाठी मी यामध्ये तेल घातलंय थोडं. आणि पहा अशा प्रकारे भाजून घ्या. आता मध्यम आकाराचं 1 टोमॅटो घेतले, त्यालाही भाजून घेते. टोमॅटो मधलं पाणी पूर्णपणे जळलं पाहिजे एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आंबट लागत नाही. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असंच भाजून घ्या. तर इथे मी अर्धा वाटी टरबूजाच्या बिया घेतल्यात. याला 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवलं होतं, तर त्यालाही भाजून घेऊ. यामुळे भाजी तर टेस्टी होतेच, पण ग्रेव्ही पण जास्त होते. तर हे पाहू शकता इथे छान भाजलंय. आता याला मी काढून घेते. आता हे जेव्हा थंड होईल तेव्हाच आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. गरम गरम मिक्सरमधून काढलं तर बारीक निघत नाही आणि त्यासोबत मिक्सर पण खराब होतं. तोपर्यंत आपण पुलाव पाहू. तर पहा छान मस्त दम बसलाय आणि पुलाव पण छान झालाय, बघू शकता. मऊ, मोकळा आणि सुटसुटीत आणि कलर पण छान आलाय. तर याला मिक्स केल्यानंतर मी झाकण लावून ठेवणार आहे. झाकण लावल्यामुळे गरम पुलाव राहतो म्हणून. आता पनीरची भाजी करून घेऊ. त्यासाठी कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये तेल घालायचं. तेल थोडं जास्त घालायचं. तेल गरम झालंय. 1 चमचा जिरे घालूया. बारीक चिरलेले मध्यम आकाराचे 2 कांदे याला मी परतून घेते. कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे लवकर कांदा नरम होतो आणि छान परततो. यासाठी अर्धा चमचा मीठ घातलंय. कमी गॅसवरतीच कांदा परतून घ्यायचा, म्हणजे कांदा कच्चा राहत नाही. शिमला मिरची घातली. आता ह्या 2 शिमला मिरची आहेत. शिमला मिरची आवडत नसेल तर स्किप करा. यालाही कांद्यासोबत परतून घेऊ. शिमला मिरची यासाठी परतायची म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही म्हणून.
तर पाहू शकता इथे शिमला मिरची छान परतली। आता यामध्ये सुके मसाले घालूयात। तर इथे मी काळ्या तिखटाची भाजी बनवणार आहे। तर घरी बनवलेला सोलापुरी काळा मसाला आहे, तो घेतलाय 1.5 चमचा। तुम्हाला जर सोलापुरी मसाला बनवायचा असेल तर लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की व्हिडिओ पहा। 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि किचन किंग मसाला घेतलाय 1.5 चमचा। याला घालून फ्राय करून घेऊ। आता जे आपण साहित्य भाजून घेतलेत तर त्याला मी बारीक पेस्ट करून घेतली, ती घालू। आता याला जास्त परतायची गरज नाही, कारण आपण जास्त भाजलेलं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्याला जे लागलं होतं तर त्यामध्ये थोडं पाणी घालून ते विसळून घातलंय। याला फ्राय करून घेऊ। पनीर घेतलंय मी, तर हे 600 ग्रॅम पनीर आहे। हे 3 पॅकेट घेतले, 200 ग्रॅमचं एक पॅकेट आहे। याचे आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही। जर तुम्ही पनीरचे तुकडे जास्त बारीक केले तर भाजी हलवताना तुकडे पडतात। तर इथे ग्रेव्ही छान तयार झाली। आता यामध्ये मी गरम पाणी घातलंय अर्धा ग्लास। शक्यतो कुठल्याही भाजीला गरम पाणीच घालायचं, म्हणजे टेस्ट छान येते। आता याला पाणी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकण ठेवून कमी गॅसवरती परतून घ्यायचंय। 3 मिनिट झालेत आणि झाकण काढून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये कसुरी मेथी घालते 1 ते 1.5 चमचा। कसुरी मेथीमुळे अजून टेस्ट येते। नक्की कसुरी मेथी घालून एकदा तरी पनीर भाजी नक्की बनवा। तर आता तुम्हाला घट पातळ किती पाहिजे त्यानुसार पाणी घालायचंय। इथे मी पाणी घालते आणि मी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण करणार नाही। तर इथे आता पनीर घालून घेऊ। तर या पनीरमधलं मी थोडंसं पनीर मिक्सरला बारीक करून घालणार आहे, कारण मला जास्त प्रमाणात भाजी बनवायची। यासाठी तुमच्याकडे जर टरबूजाच्या बिया नसतील तर पनीर तुम्ही मिक्सरला बारीक करून घालू शकता, तरी पण ग्रेव्ही छान होते। तर हे अशा प्रकारे पनीर बारीक चिरून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाही। हलक्या हाताने मिक्स करू आणि यामध्ये आता आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं घालायचं, पण गरम पाणीच घालायचं। इथे मी पाणी घालून घेते आणि नंतर आपण भाजीमध्ये मीठ घालून शिजवून घेणार आहोत। जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर पनीरचा गाळ होतो। तर इथे मी मिक्सरमधून बारीक केलेलं पनीर घालते, मिक्स करू आणि आता कमी गॅसवरती अशी शिजत ठेवते। अजून थोडासा किचन किंग मसाला घालते, काळा मसाला घातलाय पाव चमचा आणि याला मिक्स करू। वरतून मसाला घातला की भाजीला टेस्ट छान येते। आणि तूप घालते अर्धा चमचा। ही भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा, तूप आणि वरतून मसाला घालून। तर आता इथे भाजी छान कढली, बघू शकता। गॅस बंद करायच्या वेळेला घालायचं तूप आणि मसाले। तर आता इथे पूर्ण स्वयंपाक तयार झालाय। तर इथे बनवली आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला, पहा मस्त झाली। इथे झाली बासुंदी तयार, पहा मस्त झाली, एकदम रबडी सारखीच। आणि हा आहे व्हेज पुलाव, पहा मस्त झालाय। आता आपण डिश बनवूयात। पनीर भाजी, पुलाव, चपाती आणि खावा जिलेबी मांडली। तर पहा कशी वाटली आजची थाळी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।